Hello dear students, good morning all. We are discussing about the combination of resistances which is from the current electricity topic. In last 2-3 videos we discussed some techniques or methods to simplify complicated networks of resistors like successive reduction method, method of equipotential reduction, symmetry method, parallel axis symmetry, perpendicular axis symmetry. But still there are some networks of resistors which cannot be simplified by using such techniques or methods, and to simplify such complicated networks we have to use स्टार डेल्टा कन्वर्जन. अशी काही नेटवर्क्स असतात की ज्या नेटवर्क्समध्ये आपल्याला कुठलीही सिमेट्री दिसत नाही, कुठेही इक्विपोटेन्शियल पॉईंट्स मिळत नाहीत किंवा त्या नेटवर्कला आपण सक्सेसिव्हली रेड्यूसही करू शकत नाही. अशा कॉम्प्लिकेटेड नेटवर्कला काही क्वेश्चनमध्ये आपण स्टार डेल्टा कन्वर्जन ही जी टेक्निक आहे कॉम्प्लिकेटेड नेटवर्क सिम्प्लिफाय करण्याची हे अप्लाय करू शकतोय. सिंपल मेथड आहे जी मेथड आज आपण डिस्कस करणार आहोत. प्लस आणखी काही पॉईंट कॉम्बिनेशन ऑफ रजिस्टरमध्ये जे नॉर्मली आपल्याला बऱ्याच क्वेश्चनमध्ये यूज करावे लागतात ते पॉईंट्स मी आज डिस्कस करणार आहे. सो फर्स्ट वी विल डिस्कस दी स्टार डेल्टा कन्वर्जन ऑफ रजिस्टर्स. म्हणजे काय असतं इथं, तर रजिस्टर्स हे स्टार किंवा डेल्टा शेपमध्ये फॉर्ममध्ये कनेक्ट केलेले असतात. त्याला आपण स्टार नेटवर्क किंवा डेल्टा नेटवर्क म्हणणार आहे. स्टारचं मिनिंग लक्षात घ्या, डायग्राममध्ये मी ड्रॉ केलेलं आहे. हिअर this type of network is known as star network. स्टार नेटवर्क या टाईपमध्ये 3 रजिस्टर असतात, सिंगल रजिस्टर आहेत. अँड डेल्टा म्हणजे आपण ॲक्च्युली त्याला डेल्टाला सिम्बॉल स्मॉल डेल्टा आणि कॅपिटल डेल्टा असेल तर ट्रायंगल ड्रॉ करतो. सो दिस ट्रायंगल मीन्स अवर डेल्टा नेटवर्क. म्हणजे 3 रजिस्टर जर ट्रायंग्युलर फॉर्ममध्ये कनेक्ट केलेले असतील तर त्याला काय म्हणणार आपण, डेल्टा नेटवर्क. मग इथं एक थेरी अशी सांगते आपल्याला की आपण अशा टाईपची नेटवर्क जे आहेत म्हणजे स्टार किंवा डेल्टा, तर या स्टार नेटवर्कला आपण डेल्टा नेटवर्कमध्ये कन्वर्ट करू शकतोय काही चेंज न होता. म्हणजे इफेक्टिव्ह रेजिस्टन्स तेवढाच राहतो, त्यामध्ये चेंज होत नाही. और वी कॅन कन्वर्ट डेल्टा नेटवर्क इन दी फॉर्म ऑफ स्टार नेटवर्क. मग ह्या कन्वर्जनच्या मेथड आहेत. कन्वर्जन कसं करायचं हे मी तुम्हाला सांगणार आहे. फॉर्म्युले आहेत, खूप सिम्पल फॉर्म्युले आहेत. टेक्निकली थोडं लॉजिकली जर लक्षात ठेवले फॉर्म्युले तर काहीही अवघड जाणार नाही. ओके, सो फर्स्ट वी विल सी हाऊ दी स्टार नेटवर्क इज कन्वर्टेड इन टू डेल्टा नेटवर्क. स्टार नेटवर्कला डेल्टा नेटवर्कमध्ये जर कन्वर्ट करायचं असेल तर लक्षात ठेवा स्टार नेटवर्क कधी आहे लक्षात ठेवायचं, इफ 3 रजिस्टर्स आर कनेक्टेड ॲट सिंगल पॉईंट. या एका पॉईंटला असतील, हे बाकीचे इकडचे 2रा पॉईंट. आता हे ABC पॉईंट आहेत, आपल्याला या स्टार नेटवर्कला डेल्टामध्ये कन्वर्ट करायचं आहे. मग काय करणार आपण, तर फर्स्ट वी कन्सिडर हिअर A पॉईंट अँड B पॉईंट, A आणि B. तर या A आणि B पॉईंटच्या मध्ये इथं आपण एक जो रेजिस्टन्स कनेक्ट करणार आहोत त्याला नाव काय दिलं आहे, RAB. म्हणजे आपल्याला डेल्टा नेटवर्कसाठी फर्स्ट रेजिस्टन्स कोणता आहे इथं आपल्याला रिक्वायर्ड आहे, RAB, डेल्टा नेटवर्कमध्ये कन्वर्ट करण्यासाठी. सो हाऊ कॅन वी ऑब्टेन द व्हॅल्यू ऑफ दिस RAB फ्रॉम दिस डायग्राम. To calculate RAB, here we have to use the formula RAB. तर यामध्ये फॉर्म्युला काय सांगतोय बघा मी, RA into RB, product of these 2 registers, then product of these 2 registers RB into RC plus the product of remaining 2 registers RA into RC. ओके, हे ॲडिशन करा डिवायडेड बाय हा जो रजिस्टर आहे हा कुठल्या 2 रजिस्टरच्या मध्ये 2 पॉईंटच्या मध्ये आहे, A अँड B. ह्या दोघांच्या मध्ये कॉम्बिनेशनमधून आपण A आणि B पॉईंटच्या मध्ये इथं काय केलं आहे, एक रजिस्टर कन्सिडर केला आहे RAB. मग जो रिमेनिंग असतो, हे 2 सोडून जो रिमेनिंग असतो अपोजिटचा रजिस्टर RC, या रजिस्टरनं काय करायचं इथं डिवाइड करायचं, डिवायडेड बाय RC. सो बाय युझिंग दिस फॉर्म्युला. आता तुम्हाला की हा फॉर्म्युला कुठून आला हेही प्रूफ आहे पण ती घ्यायची गरज नाही, तो खूप पुढचा पार्ट झाला. आपल्याला फक्त फॉर्म्युला रिक्वायर्ड आहे इथं, मग त्या प्रूफची वगैरे काही घ्यायची गरजही नाही इथं. सो RAB रेजिस्टन्स, द व्हॅल्यू ऑफ दिस रेजिस्टन्स कॅन बी कॅल्क्युलेटेड बाय युझिंग दिस फॉर्म्युला. या फॉर्म्युलाचा यूज करून तुम्ही ती व्हॅल्यू कॅल्क्युलेट करू शकताय. सिम्पल फॉर्ममध्ये व्हॅल्यू मिळते. तसंच सेम नाव इफ वी वॉन्ट टू कॅल्क्युलेट द रेजिस्टन्स RBC म्हणजे कुठल्या 2 पॉईंटमधला रेजिस्टन्स, या 2 पॉईंटमधला, या रेजिस्टन्स बिटवीन पॉईंट B अँड C. हा जर रेजिस्टन्स आपल्याला कन्वर्ट करताना घ्यायचा असेल सो वी कॅन कन्सिडर दिस ॲज RA इंटू RB. हा वरचा पॅरामीटर तोच राहतोय, RB इंटू RC प्लस RA इंटू RC डिवायडेड बाय. आता हा B आणि C या 2 पॉईंटच्या मध्ये आहे तर हे 2 रेजिस्टन्स निग्लेक्ट करून त्यांच्या अपोजिटचा जो रेजिस्टन्स आहे
त्यानं डिवाइड करायचं. सो वी कॅन डिवाइड हिअर RA अँड इन द सेम वे वी कॅन फाइंड आउट दी व्हॅल्यू ऑफ रेजिस्टन्स RAC इक्वल टू RAC म्हणजे या दोन पॉईंटमधला रेजिस्टन्स आहे, म्हणजे या दोघांच्या मधला यांच्या कॉम्बिनेशनमधून तयार होणारा रेजिस्टन्स आहे. सो वी कॅन यूज दी फॉर्म्युला फॉर RAC लाईक दिस, RA इंटू RB प्लस RB इंटू RC प्लस RA इंटू RC डिवायडेड बाय R. कुठला रेजिस्टन्स येणार सांगा? A आणि Cच्या मध्ये आहे, म्हणजे ह्या दोन पॉईंटच्या मध्ये असलेला रेजिस्टन्स आहे, त्याच्या अपोजिटच्या रेजिस्टन्सना डिवाइड करणार आपण. सो यूज दीज थ्री फॉर्म्युलाज टू फाइंड दी थ्री रेजिस्टर्स इन डेल्टा नेटवर्क. म्हणजे तो तुम्ही या थ्री रेजिस्टरचा यूज करून आणि या तीन फॉर्म्युलांचा यूज करून तुम्ही स्टार नेटवर्कला कशात कन्वर्ट करू शकताय? डेल्टा नेटवर्कमध्ये. म्हणजे याचा रिझल्टंट आणि याचा रिझल्टंट सेम असतो, म्हणजे सर्किटमध्ये काही चेंजेस होत नाहीत. We can convert such type of star network in the form of delta network by using these formulas. म्हणजे तुम्हाला या दोघांमधला रेजिस्टन्स फाइंड आउट करायचा आहे, डेल्टा नेटवर्क करायचं असेल तर मग या दोघांमधला रेजिस्टन्स फाइंड आउट करायचा आहे. RAB हा फॉर्म्युला यूज करा, म्हणजे यांच्या व्हॅल्यूज गिवन असतील आपल्याला, त्याचा यूज करून तुम्ही RAB, RAC आणि RBC तिघांच्या व्हॅल्यूज फाइंड आउट करायचा आहे. ओके, म्हणजे या टाईपमध्ये तुम्ही स्टारला कशात कन्वर्ट केलं आहे? डेल्टा. काही क्वेश्चनमध्ये डेल्टा नेटवर्क असेल, एखाद्या डायग्राममध्ये डेल्टा नेटवर्क असेल तिथे एखादं स्मॉल, त्या डेल्टा नेटवर्कला यू कॅन कन्वर्ट सच डेल्टा नेटवर्क इन दी फॉर्म ऑफ स्टार नेटवर्क. म्हणजे डेल्टाला स्टारमध्ये कन्वर्ट करायचं असेल तर काय करायचं? मग याचीही मेथड आहे एक, यू कॅन कन्वर्ट सच डेल्टा नेटवर्क इन दी फॉर्म ऑफ स्टार नेटवर्क. आता तिथं स्टार नेटवर्कमध्ये आपल्याला काय करायचं आहे? कन्वर्ट करायचं आहे. मग कन्वर्ट करताना याचा फॉर्म्युला कसा घ्यायचा? सो हिअर टू कन्वर्ट such delta network in the form of star network, first we will consider this resistance RA. इथल्या व्हॅल्यूज मी आहे अशा दिलेल्या आहेत, हे डेल्टा नेटवर्क गिवन आहे आपल्याला, अँड हिअर वी हॅव टू कन्वर्ट दिस डेल्टा नेटवर्क इनटू स्टार नेटवर्क. मग याला इथं कन्वर्ट करायचं असेल तर हिअर दिस RA रेजिस्टन्स विल बी इन बिटवीन RAB अँड RAC. ह्या दोघांच्या मधला रेजिस्टन्स कोणता आहे? इथं रेजिस्टन्स येणार तो आपला कोणता? RA. So we can calculate the value of resistance RA equal to by using formula ज्या दोन रेजिस्टरच्या मध्ये आहे त्या दोघांचा प्रोडक्ट घ्या, RAB into RAC. This RA resistance is in between RAB and RAC. या दोघांचा प्रोडक्ट घ्या divided by the addition of all the resistance RAB plus RBC प्लस RAC. या तिघांची ॲडिशन करायची. ओके, अँड यूज दिस फॉर्म्युला टू फाइंड दी व्हॅल्यू ऑफ रेजिस्टन्स RA. म्हणजे या दोघांच्या मधला रेजिस्टन्स फाइंड आउट करायचं असेल तर हा फॉर्म्युला यूज करा, कन्वर्ट करा. सिमिलरली इफ यू वॉन्ट टू फाइंड दी व्हॅल्यू ऑफ RB, आता इथं RB व्हॅल्यू जर कॅल्क्युलेट करायची असेल म्हणजे कोणतीही व्हॅल्यू, दिस रेजिस्टन्स इज इन बिटवीन दिस टू रेजिस्टर्स RAB अँड RBC. सो टेक दी प्रोडक्ट ऑफ RAB, ज्या दोघांच्या मधला तो रेजिस्टन्स आहे त्या दोघांच्या व्हॅल्यूज घ्यायच्या रेजिस्टन्सच्या, त्यांचा प्रोडक्ट डिवाइडेड बाय RAB इंटू RBC डिवाइडेड बाय तिघांची ॲडिशन RAB प्लस RBC प्लस RAC. अँड इन दी सेम वे यू कॅन ऑब्टेन दी व्हॅल्यू ऑफ RC. म्हणजे याची व्हॅल्यू, इफ यू वॉन्ट टू फाइंड आउट दी व्हॅल्यू ऑफ RC रेजिस्टन्स, ह्या रेजिस्टन्सची व्हॅल्यू फाइंड आउट करायची असेल तर this resistance is in between these two resistance RAC and RBC. So take the product of RAC into RBC divided by, okay, total addition of three resistors RAB, RBC plus RAC. Means these three resistors in star network can be obtained by using these formulas. म्हणजे या फॉर्म्युलांचा यूज करून तुम्ही डेल्टा नेटवर्कला कशात कन्वर्ट करू शकताय? स्टार नेटवर्कमध्येही कन्वर्ट करू शकताय. सिंपल फॉर्म्युले आहेत, फक्त तुम्हाला लक्षात ठेवायचे फॉर्म्युले आणि ह्या डायग्राम्स. ते कन्वर्ट ॲक्च्युली कसं करतोय आपण? डायग्राम अशाच असतील असं नाही, म्हणजे हा ए जो बी पॉईंट आहे इथंच असेल नसं असेल नाही, AC असा खाली असेल, म्हणजे व्हर्टिकल ट्रायंगल असेल,
हा बी पॉईंट इथं असेल, ए आणि बी ए सी पॉईंट इथं असतील, कसे असतील ते दिले कशात आहेत त्यानुसार तुम्हाला ते इमॅजिन करायचं आहे की आपण त्याला स्टारला डेल्टात कसं कन्वर्ट करणार किंवा डेल्टाला स्टारमध्ये कसं कन्वर्ट करणार. तुम्ही म्हणाल की मग कन्व्हर्जन करता येईल आम्हाला, फॉर्म्युले लक्षात राहतील, पण नेटवर्कमध्ये ज्यावेळी हा क्वेश्चनमध्ये एखादा नेटवर्क आपल्याला दिसत असेल तर ते कसं सिम्प्लिफाय करायचं. तर एखाद्या नेटवर्कमध्ये जर तुम्हाला स्टार नेटवर्क दिसत असेल आणि ही मेथड कधी यूज करणार आपण, जर आपल्या रेग्युलर मेथड अप्लाय होत नसतील तर आपण ही मेथड तिथं यूज करणार. मग आता याला ॲक्च्युअलमध्ये एखाद्या क्वेश्चनमध्ये कसं यूज करायचं बघा. म्हणजे या टेक्निकचा यूज केल्यामुळं ते नेटवर्क सिम्प्लिफाय झालं पाहिजे, कॉम्प्लिकेटेड नाही. म्हणजे तुम्ही त्या नेटवर्कमध्ये सपोज एक डेल्टा कनेक्शन तुम्हाला दिसतंय म्हणून तुम्ही त्या डेल्टाला स्टारमध्ये कन्वर्ट केलं, पण त्या कन्वर्ट करण्यानं ते नेटवर्क आणखी कॉम्प्लिकेटेड झालं. मग काही उपयोग आहे त्याचा करून, नाही करावं लागत. मग त्याला दुसरी टेक्निक यूज करायची. ह्या टेक्निक्स कशासाठी आहेत, सिम्प्लिफाय करण्यासाठी नेटवर्क्सना. मग सपोज एक नेटवर्क कसं आहे आपल्याला मिळतंय लाईक धिस. या डायग्रामला ॲक्च्युली व्हीटस्टोन ब्रिज असं म्हणतात, जे 12th क्लासमध्ये व्हीटस्टोन ब्रिज, मीटर ब्रिज या आर्टिकलमध्ये आपण डिस्कस करणार आहोत. सपोज एक या टाईपमध्ये नेटवर्क आहे आणि आपल्याला फाइंड आउट करायचं आहे रेजिस्टन्स इन बिटवीन दिस 2 पॉईंट्स ए अँड बी, आणि हे पॉईंट आहेत पी क्यू आर एस, हे असे पॉईंट्स आहेत. आता या नेटवर्कमध्ये तुम्हाला की मग सिमेट्री असू शकते, तर नाही मी सिमेट्री घेतली. सपोज याची व्हॅल्यू आहे 2, याची व्हॅल्यू आहे 8 ओहम, याची व्हॅल्यू आहे 6 ओहम, दिस रेजिस्टन्स हॅज व्हॅल्यू 7 ओहम, दिस रेजिस्टन्स हॅज व्हॅल्यू 17 ओहम. इथं कुठं सिमेट्री आहे का, व्हॅल्यूजमध्ये नाही. म्हणजे इथं रजिस्टर आहे अशी सिमेट्री होत नाही, त्यांच्या व्हॅल्यूमध्ये सिमेट्री. म्हणजे हे 2 8 असेल तर इथं 2 आणि इथं 8 पाहिजे होतं, किंवा इथं 4 आणि इथं त्याच्या किती टाईम्स होते बघा, 2 4 टाईम्स होते तर 4चं 16 पाहिजे होतं इथं. अशा टाईपमध्ये सिमेट्री तरी पाहिजे होती. सिमेट्री डायग्राममध्ये नाही आहे. सो वी कॅनॉट हिअर यूज सिमेट्रिक मेथड. सक्सेसिव्ह रिडक्शन मेथड यूज करता येत नाही याच्यामध्ये, कारण इथं पर्टिक्युलरली सेरीज कॉम्बिनेशन असेही पॅरामीटर नाहीत. दिस 2 पॉईंट्स आर नॉट इक्वल पोटेन्शियल, इक्वी पोटेन्शियल पॉईंट ते नाहीत. मग हा रेजिस्टन्स तुम्ही कॅन्सलही करू शकत नाही. मग अशा टाईपच्या नेटवर्कमध्ये तुम्हाला दिसतं इथं मी हा एवढाच पार्ट कन्सिडर केला पी क्यू एस. सो दिस विल बी अवर डेल्टा नेटवर्क. डेल्टा नेटवर्क दिसते ना, हे नेटवर्क ह्या टाईपमध्ये आहे इथं. सो वी कॅन यूज डेल्टा टू स्टार कन्व्हर्जन मेथड हिअर. मग कसे येतील रेजिस्टन्स सांगा. आता हा डेल्टा इकडचं हे विसरा, एवढा नंतर पार्ट आपण ड्रॉ करूया. हा डेल्टा नेटवर्कचा पार्ट होता आपला, एवढा रेजिस्टरमधला. हे पुढचा पार्ट सर्किटचा आहेच इथं. आता हे डेल्टा आहे. नाऊ हाऊ कॅन वी कन्वर्ट दिस डेल्टा इंटू स्टार नेटवर्क. याला कसं कन्वर्ट कराल. हा पी पॉईंट आहे, इथं पी पॉईंट आहे. आता यामध्ये या दोघांच्यामध्ये एक रेजिस्टन्स कन्सिडर करतो आपण, या दोघांच्यामध्ये एक असतो आणि या दोघांच्यामध्ये आहे रेजिस्टन्स. म्हणजे कन्वर्ट करताना डेल्टा टू स्टार. सो रेजिस्टन्स इन बिटवीन दीज 2 रेजिस्टर्स विल बी, यू कॅन ड्रॉ लाईक धिस. या दोघांमधला रेजिस्टन्स असतो ना इथं, तो आर ए म्हणूया त्याला. या दोघांमधला इथं येईल रेजिस्टन्स असा लाईक धिस, यू कॅन ड्रॉ इट लाईक धिस. आणि या दोघांमधला इथं येईल. सो दिस इज दी स्टार नेटवर्क. म्हणजे आपण ह्या डेल्टाला कन्वर्ट कशात केलं, स्टार. आता इथले हे फॉर्म्युले यूज करून. अँड याच्या पुढचा पार्ट आहे असा इथं होताच. मी या सर्किटला इथं आता हे असं रिड्रॉ करतो, कम्प्लीट सर्किट जे मगाशी होतं ते. ओके, नाव दिस इज अवर कम्प्लीट सर्किट. आता यामध्ये पुढं आणखी काय होतं, तर याला कन्वर्ट केलं लक्षात ठेवा. हे दोन आणि हे 2 कन्सिडर करून. मग हे सगळं कन्वर्ट करूनच हे आले. आता परत यातला काही पार्ट ड्रॉ करायची गरज नाही. पुढं काय होतं याच्या आणखी, इकडे एक रजिस्टर होता, इथे एक रजिस्टर होता. मी इथे काहीतरी घेतले होते. हा 2 होता, हा 7 ओहम होता, हा 17 ओहम कन्सिडर केलेला आहे. ओके, हां सॉरी, हे 2 नाही राहिले आता, 2 7 ह्यांच्या व्हॅल्यू चेंज होणार ना. आता आपण याला काय केलं, कन्वर्ट केलं. ह्या व्हॅल्यूज आहे अशा राहतील पुढच्या. आणि मग हा नेक्स्ट पॉईंट आपला इकडचा बी पॉईंट, आणि हा काय होता ए पॉईंट. आता हे कन्वर्ट केल्यामुळे सर्किट असं तयार झालं. नाव यू कॅन इझिली फाइंड आउट दी टोटल रेजिस्टन्स. हाऊ you can take the series combination of these 2 resistor. You can take the series combination of these 2 resistor. सक्सेसिव्ह रिडक्शन मेथड यूज करता येत नाही आहे तुम्हाला अजूनही.
ती यूज करताना त्यातली स्मॉल कॉम्बिनेशन फाइंड आउट करा म्हटलं तुम्हाला. हे दोन कसे दिसत आहेत सेरीज, हे दोन कसे आहेत सेरीज. असे कुठं स्मॉल आहेत ते आधी सिम्प्लिफाय करायचे. मग या दोघांचे ॲडिशन करा, या दोघांचे ॲडिशन करा, सेरीज आहेत. याला हा पॅरलल, याचा अजून विचारच करायचा नाही. या कॉम्बिनेशनला हे कॉम्बिनेशन पॅरलल आहे, मग ह्या दोघांचे ॲडिशन करा, ह्या दोघांचे ॲडिशन करा. ज्या काही दोघांच्या टोटल व्हॅल्यूज येतील त्या व्हॅल्यूज एकमेकांना पॅरलल, मग त्यांच्यातून एक रेजिस्टन्स तयार होईल आणि मग सिम्पल असं नेटवर्क तयार होईल तुमचं. या सगळ्याची टोटल व्हॅल्यू आणि मग या दोघांची परत ॲडिशन होणार कारण हे परत सिरीजमध्ये येतील. अँड नाव यू कॅन फाइंड द टोटल रेजिस्टन्स ऑफ दिस नेटवर्क. म्हणजे कसं ॲप्लाय करायचं मी सांगितलं आहे. असंच सेम एखाद्या सर्किटमध्ये स्टार नेटवर्क असू शकतं, ज्या स्टार नेटवर्कला तुम्ही डेल्टात कन्वर्ट केलं तर मग त्या सर्किट सिम्प्लिफाय होऊ शकतं, तुम्हाला फाइंड आउट करता येऊ शकते. नेक्स्ट आपण एक्झाम्पल सॉल्व करताना तसा एखादा क्वेश्चन आलाच तर तुम्हाला ते प्रॅक्टिसमधून लक्षात येईल की स्टार टू डेल्टा और डेल्टा टू स्टार कन्वर्जन ॲक्च्युअलमध्ये आपण कसं करतो ते. ओके, ही एक मेथड झाली, लक्षात आली असेल. सिम्पल आहे, जास्त विचार करायचा नाही याचा. फॉर्म्युले फक्त लक्षात ठेवायची की कन्वर्ट कसं करायचं आणि इमॅजिनेशन थोडं तुमचं लक्षात आलं पाहिजे की डेल्टा कसं कन्वर्ट केलं आहे, कुठे एक्झॅक्टली आपण रेजिस्टन्स घेणार आहोत, कसे घेणार आहोत, तर ते लक्षात येईल क्वेश्चनमध्ये सॉल्व करताना. यामध्ये आणखी एक नेटवर्क दिलेलं असतं, म्हणजे ॲक्च्युली क्वेश्चनच आहे जो एक्झाममध्ये विचारलेला, ज्याला आपण इन्फायनाईट लॅडर नेटवर्क असं म्हणतो. इन्फायनाईट लॅडर नेटवर्क. आता इन्फायनाईट लॅडर नेटवर्क म्हणजे काय, तर एक नेटवर्क असतं रजिस्टरचं ज्यामध्ये इन्फायनाईट नंबर ऑफ रजिस्टर्स कनेक्ट केलेले असतात. मग तुम्हाला की इन्फायनाईट नंबर ऑफ रजिस्टर्स कनेक्ट कसे करता येतील किंवा त्याचा रेजिस्टन्स मग टोटल कसा फाइंड आउट करता येईल. त्याचा रेजिस्टन्स टोटल तर इन्फायनाईटच घ्यावा लागेल, पण इन्फायनाईट रेजिस्टन्स असेल तर करंट 0 असतो, मग त्याचा यूजही काय. या सगळ्या क्वेश्चनचा आन्सर आपण बघूया. काही क्वेश्चन्समध्ये दिलेले आहेत अशी नेटवर्क्स, याला इन्फायनाईट लॅडर नेटवर्क असं म्हणतो आपण. निघणं झालं हे. ओके, क्लियर. नाउ सी, नेक्स्ट सर्किट विल बी इन्फायनाईट लॅडर नेटवर्क. इन्फायनाईट लॅडर नेटवर्क. तुम्ही म्हणाल की मागच्या 3-4 लेक्चरपासून सर कशातलं शिकवतायत हेच कळत नाही, कुठल्या पुस्तकात नाही आहेच, हे नाहीच कुठल्या पुस्तकात. ह्या टेक्निक्स आहेत क्वेश्चन सॉल्व करण्याच्या. तुम्हाला क्वेश्चन दिसतील बुक्समध्ये, हे क्वेश्चन तरी बघितले असतील या टाईपचे, मग ते क्वेश्चन सॉल्व करण्यासाठीच्या हे टेक्निक्स आहेत. कारण आपण थेरी फक्त स्टडी करत नाही, नीट जे एक्झाममध्ये जे क्वेश्चन विचारले जातील ते सॉल्व करता यायला पाहिजेत आणि त्यासाठी एवढा डीप स्टडी करावाच लागतो. वरवरचं फक्त टेक्स्टबुकमध्ये NCERT दिलेलं आहे तेवढाच पार्ट स्टडी करून काहीही होणार नाही. डिटेलमध्ये शिकायचं असेल तर बरेचसे रेफरन्स बुक्समधून काही पार्ट्स आपल्याला स्टडी करावा लागतो. लक्षात येते. सो व्यवस्थित हळूहळू जायचं, आपल्याकडे भरपूर वेळ आहे, त्यामुळं काही गडबड करण्याची गरज नाही. स्लोली तुम्ही अशाच टाईपनं प्रॅक्टिस करत चला. लगेच पुढचा पॉईंट शिकवावा असं आपल्याला वाटतं, पण आहे तो पॉईंट व्यवस्थित क्लिअर झाला तरच पुढचा पॉईंटही लक्षात येतो, त्यामुळं गडबड करण्याची काही गरज नाही. सो इन्फायनाईट लॅडर नेटवर्क कशाला म्हणायचं. सपोज आय ड्रॉ हिअर ए नेटवर्क. दिस इज पॉईंट A, पॉईंट B. नाव देर आर रजिस्टर्स हिअर. ईच रजिस्टर्स इन दिस नेटवर्क हॅज व्हॅल्यू 1 ओहम. आता 1च का, तर एक सिम्पल सर्किट घेतोय मी, म्हणजे कॅल्क्युलेशन जास्त करावी लागणार नाही. नाहीतर जास्त व्हॅल्यू घेतल्या की मग त्याला सोडवत बसावं लागेल गुणाकार भागाकाराला. की या टाईपमध्ये अशी काही नेटवर्क्स एक्झाममध्ये दिलेली असतात. इकडं दाखवतो असं. ओके, सो दिस इज अवर इन्फायनाईट लॅडर नेटवर्क. या नेटवर्कला काय म्हणतो आपण, इन्फायनाईट लॅडर नेटवर्क म्हणायचं. यामध्ये लक्षात ठेवा सगळ्या रेजिस्टन्सच्या व्हॅल्यू आहेत त्या किती आहेत, 1 ओहम आहेत.
म्हणजे इथं मी असं म्हटलं की हे असं रिपीट पुढं असं सेम पार्ट येत जाणार आहे असं, आणि इकडं असे इन्फायनाईट नंबर ऑफ रजिस्टर्स मी काय केलेत, कनेक्ट केलेत. ओके, अँड वी नो सच टाईप ऑफ नेटवर्क ॲज इन्फायनाईट लॅडर नेटवर्क. यामध्ये एवढेच रजिस्टर असतील असं नाही, पण इन्फायनाईट लॅडर नेटवर्क जर तुम्हाला कुठं दिसलं तर लक्षात ठेवा त्यामध्ये एक सिक्वेन्स असतो जो रिपीट झालेला असतो. रिपीट सिक्वेन्स म्हणजे काय, तर या सर्किटमध्ये एक युनिट सेल असते, तोच पार्ट रिपीट होत असतो परत परत. काही वेगवेगळी सर्किट दिसतील तुम्हाला. आता यामध्ये कुठला पार्ट या सर्किटमधला रिपीट होतोय आपल्याला, तर इथे एक युनिट सेल आहे. कोणती युनिट सेल, सपोज हा रेजिस्टन्स मी कन्सिडर केला 1 ओहम, हा रेजिस्टन्स 1 ओहम. ओके, आणि हा रेजिस्टन्स 1 ओहम. हे 3 रेजिस्टर आहेत. मी आणखी एक असंच 3 रेजिस्टरचं नेटवर्क ड्रॉ केलं लाईक दिस. आणखी एक ड्रॉ केलं. तर डायग्रॅम बघितल्यावर तुमच्या लगेच लक्षात येत असेल, ज्यावेळी आपण हे असे 3 रेजिस्टरचे नेटवर्क्स कन्सिडर केले, तर हा इथं कनेक्ट केला, हा इथं कनेक्ट केला, पुढचा कनेक्ट केला, तर हे नेटवर्कच तयार होत जाते. म्हणजे यामध्ये अशी ही 3 रेजिस्टरचं एक काय युनिट आहे, आणि ही युनिट्स आहेत, आणि असेच मग नेटवर्क हे काय होत जाते, इन्क्रीज होत जाते. मग इन्फायनाईट लॅडर नेटवर्क आल्यानंतर फर्स्ट त्यातली ही जी युनिट सेल आहे ती फाइंड आउट करायची. म्हणजे एक युनिट नेटवर्क असतं जे रिपीट होतं आहे, ते युनिट नेटवर्क आयडेंटिफाय करा, कारण त्याचा आपल्याला यूज करायचा आहे. आता या सर्किटमध्ये क्वेश्चन असतो की फाइंड दी रेजिस्टन्स बिटवीन आर ए बी, याची व्हॅल्यू ए आणि बी पॉईंटच्या मध्ये असलेला टोटल रेजिस्टन्स किती असेल हे फाइंड आउट करायचं आहे आपल्याला. इथं अननोन नाहीत, व्हॅल्यू माहीत आहेत, सगळ्यांच्या व्हॅल्यू किती आहेत, 1 ओहम. तर नेटवर्कचा टोटल रेजिस्टन्स किती असेल हा क्वेश्चन आहे आपल्याला. मग ॲप्रॉक्सिमेटली याची व्हॅल्यू कॅल्क्युलेट करता येते, पण ती तशी का घेतोय याचं मिनिंग सांगतोय मी, ते लक्षात ठेवा. आता ते मिनिंग काय आहे, तर सपोज हे नेटवर्क आहे. हाऊ मेनी रजिस्टर्स आर कनेक्टेड इन दिस नेटवर्क, इन्फायनाईट नंबर ऑफ रजिस्टर. आता इन्फायनाईट म्हटलं की इथं रेजिस्टन्सची व्हॅल्यू कशी आहे, हाय व्हॅल्यू आहे. या नेटवर्कचा जो रेजिस्टन्स असणार आहे तो कसा असणार आहे, लार्ज असणार आहे, इन्फायनाईट नेटवर्क्स आहेत. मग या नेटवर्कमधून मी काय केलं, इथं ही पहिली जी युनिट सेल आहे याची साईडला घेतली मी. सपोज रेजिस्टन्स इन बिटवीन दीज 2 पॉईंट्स ए अँड बी इज आर. मी कन्सिडर केला, आपल्याला जो फाइंड आउट करायचा आहे तो जो रेजिस्टन्स आपल्याला फाइंड आउट करायचा आहे त्याची व्हॅल्यू किती आहे, आर एवढी व्हॅल्यू आहे. मी काय केले, हे फर्स्ट 3 रजिस्टर यातून सेपरेट केले आणि रिमेनिंग सर्किट इथं ड्रॉ केलं. हे सर्किट सपोज मी यांना नावं दिली पी, क्यू, आर, आय एस, आणि असं कंटिन्यू नावं पुढं असतील. तर हा आपला पी पॉईंट आहे, हा क्यू पॉईंट आहे. हे 3 रजिस्टर मी इथून रिमूव्ह केले, रिमेनिंग सर्किट ड्रॉ केलं. नाव द रिमेनिंग सर्किट विल बी लाईक धिस. आता पुढचं नेटवर्क मी ड्रॉ करत नाही, पुढं काय आहे ते माहिती आहे आपल्याला. ओके, आणि असं पुढं हे कंटिन्यू नेटवर्क पुढं होतं आहे. काय केलं मी, यातून हे 3 रजिस्टर रिमूव्ह केलेत. रिमेनिंग पार्ट जर बघितला पी क्यू, तर हे नेटवर्क, हे रजिस्टर, हे नेटवर्क आणि हे नेटवर्क याच्यात काय फरक आहे का, तोच नेटवर्क आहे. फक्त काय चेंज आहे, तर यातून आपण हे 3 रजिस्टर म्हणजे हा युनिट पार्ट जो आहे, युनिट सेल आहे त्याची एक, ती काय केली, रिमूव्ह केले. आता या पी आणि क्यू पॉईंटच्या मध्ये सपोज एक्स एवढा रेजिस्टन्स आहे. नाव दी रेजिस्टन्स बिटवीन पी अँड क्यू इज एक्स, बट दिस रेजिस्टन्स आर शुड बी नियरली इक्वल टू एक्स. असं का म्हटलं मी, या टोटल नेटवर्कचा रेजिस्टन्स किती होता, आर, पण ही आर व्हॅल्यू स्मॉल आहे का, नाही आहे, एक ओसीएन एवढी अशी लार्ज व्हॅल्यू आहे. आणि मग आपण काय केलं, त्या ओसीएनमधून एक ड्रॉप काढून घेतला. हे छोटंसं एवढंच नेटवर्क कमी केलं आहे ना, राहिलेलं नेटवर्क त्यासारखंच आहे, सेमच आहे, काही चेंज नाही आहे. इकडे इन्फायनाईटच आहेत, इथंही इन्फायनाईटच होती. मग इथं एक्स व्हॅल्यू जी रेजिस्टन्सची आहे, एखाद्या ओसीएनमधून आपण 1 ड्रॉप वॉटर जर त्यातून काढून घेतलं, तर त्या ओसीएनमध्ये किती लिटर वॉटर आहे हे जर मी विचारलं, तर त्यात काही चेंज झालेला असणार आहे का, मोठा नसणार आहे. तो ड्रॉप काढण्याच्या आधीचं वॉटर आणि ड्रॉप केल्यानंतरचं वॉटर त्या ओसीएनमध्ये असलेलं सेमच असणार आहे, चेंज होईल का, तसंच सेम आहे. या नेटवर्कचा रेजिस्टन्स एवढा लार्ज आहे की त्यातून जर आपण ही एक युनिट सेल यातून कट केली, काढून टाकली, तरी रिमेनिंग नेटवर्कचा रेजिस्टन्स हा आहे तेवढाच राहू शकतो, जास्त काही चेंज होणार नाही. सो वी कॅन कन्सिडर हिअर आर इक्वल टू, नियरली इक्वल टू एक्स. आर आणि एक्सच्या व्हॅल्यूज काय असतील, इक्वल असतील. आता मला सांगा, पी आणि क्यू पॉईंटच्या पुढचं हे जे नेटवर्क होतं, इथून पुढचं हे 3 सोडून या नेटवर्कचा रेजिस्टन्स किती आहे, एक्स आहे. आणि मग हे 3 परत मी ह्याचे जोडले इथं, म्हणजे इथं जोडले, तर मग इथून पुढच्या ह्या सगळ्या नेटवर्कचा रेजिस्टन्स एक्स आहे. मग सगळं नेटवर्क ड्रॉ करायची गरज नाही. आय विल कन्सिडर हिअर
only one resistor and the resistance of this resistor is x. मग x म्हणजे काय, p आणि q या पॉईंटच्या मध्ये असलेला रेजिस्टन्स किती x आहे, म्हणजे या पुढच्या कंप्लीट नेटवर्कचा रेजिस्टन्स किती x आहे. आता ही जी युनिट सेट काढून ठेवली होती ती आहे अशी कनेक्ट केली मी इथं, म्हणजे इथं हा आपला कुठला पॉईंट आहे, p पॉईंट, हा कोणता आहे, q. एक्सचं मिनिंग कळालं, या कंप्लीट नेटवर्कचा रेजिस्टन्स त्याला ती युनिट सेल कनेक्ट केली तर काय होणार बघा. नाव इट विल लुक्स लाईक दिस. हा ए पॉईंट, हा बी पॉईंट आणि या दोन पॉईंटच्या मध्ये असलेला रेजिस्टन्स. ओके सॉरी, हां हे ॲक्च्युली 3 रेजिस्टन्स आहेत एका युनिट सेलमध्ये, 2 नाही. हे असं येणार. ओके, हा आपला 1 ओहम रेजिस्टर आणि हे 3 रेजिस्टर्स इथं असे आले आपले. ओके, याची व्हॅल्यू 1 ओहम, याची व्हॅल्यू 1 ओहम आणि याची व्हॅल्यू काय 1 ओहम. आणि याच्या पुढचा पार्ट म्हणजे हे जे आपण इथून रिमूव्ह केले हे 3 रेजिस्टर काढून टाकले होते आपण आणि मग हे राहिलेला पार्ट होता, मग तो कनेक्ट केला. आणि मग इथं आता हे 2 पॉईंट्स काय राहिले आपले. नाउ these 2 points are, this is our A and this is B point. हे 2 पॉइंट्स आले and we consider in between, resistance in between these 2 points is R. ह्या दोघांमध्ये R होता. आता हा Rच फाइंड आउट करायचा आहे आपल्याला. इथं व्हॅल्यू किती x आहे, पण x आणि R ही कसं आहे, ती इक्वल आहेत, नियरली इक्वलच कन्सिडर केलेत आपण. मग आता मला सांगा, वी कॅन सिम्प्लिफाय दिस नेटवर्क नाव. these 2 रेजिस्टर्स आर इन पॅरलल. ह्या दोघांचं पॅरलल कॉम्बिनेशन काय असेल बघा. 1/RP इक्वल टू 1/1 प्लस 1/x. ह्या दोघांचं पॅरलल कॉम्बिनेशन. सो वी कॅन राईट दिस ॲज x प्लस 1 अपॉन x 1/RP. सो RP इक्वल टू काय येईल व्हॅल्यू, x डिवायडेड बाय x प्लस 1. दिस इज द व्हॅल्यू ऑफ रेजिस्टन्स ऑफ द कॉम्बिनेशन ऑफ दीज 2 रेजिस्टर्स. नाउ वी कॅन ड्रॉ दिस नेटवर्क ॲज ए पॉईंट आहे. पुढचा पॉईंट काय आला आपला इथला, हा ह्या दोघांच्या ऐवजी एकच रेजिस्टन्स कन्सिडर करा. Now we consider here one resistance and the resistance in between these 2 points is R. याची व्हॅल्यू किती आता. नाव इट्स व्हॅल्यू इज x डिवायडेड बाय 1 प्लस x. ही व्हॅल्यू लिहिली मी. या दोघांच्या ऐवजी एक रेजिस्टन्स ड्रॉ केला आहे. याची व्हॅल्यू 1 ओहम आहे, याची व्हॅल्यू 1 ओहम आहे आणि या पॉईंटच्या मध्ये असलेला टोटल रेजिस्टन्स किती R आहे. बट x इज इक्वल टू R. एक्सची व्हॅल्यू Rलाच इक्वल आहे, कन्सिडर केले आपण. सो वी कॅन राईट दिस नेटवर्क ॲज R अपॉन 1 प्लस R ऑल्सो. एक्सला आरने रिप्लेस करू शकतोय. आता यात हे 3 रेजिस्टर कसे आहेत, ह्या 2 पॉईंटच्या मध्ये सिरीजमध्ये आहेत, म्हणजे ह्या तिघांची ॲडिशन टोटल किती आली पाहिजे, R आली पाहिजे. सो दिस R शुड बी इक्वल टू, हे R हे टोटल आहे व्हॅल्यू, मग या तिघांची ॲडिशन टोटल R आली पाहिजे. मग कुणाची ॲडिशन 1 प्लस 1 हे 2 आणि प्लस R डिवायडेड बाय 1 प्लस R या टाईपमध्ये व्हॅल्यू आली. नाऊ वी कॅन फाइंड व्हॅल्यू ऑफ R बाय सॉल्विंग दिस इक्वेशन. आता इक्वेशन कसं सॉल्व करायचं, कॅल्क्युलेशन थोडं तुमचं कमी असणार आहे, थोडं प्रॅक्टिस नाही आहे. रेग्युलर लेक्चर असती सुरू तर आपण कॅल्क्युलेशनवरती बराचसा पार्ट घेतो, जो राहिलेला ॲक्च्युली घ्यायचा. कॅल्क्युलेशन तुम्हाला 10th मध्ये वगैरे झालेले जे मॅथमॅटिक्स अल्जेब्रा आहे तो यूज करायचा आहे. नाव दिस इक्वेशन विल बी R इक्वल टू 2 प्लस R divided by 1 plus R. Now write this as R minus R divided by 1 plus R equal to 2. ही टर्म इकडे घेतली, मायनस झाली. ओके, नाउ दिस विल बी R प्लस R स्क्वेअर मायनस R. ओके, डिवाइड बाय 1 प्लस R. R स्क्वेअर minus R divided by 1 plus R equal to 2. Therefore this R gets cancelled, so this will be R square equal to, हे इकडे घेतलं तर 2 न मल्टिप्लाय होईल. सो 2 plus 2R काय केलं लक्षात आलं, याला मल्टिप्लाय झालं. नाउ वी कॅन राईट दिस इक्वेशन ॲज R square minus 2R minus 2 equal to 0. नाव दिस इज अवर क्वाड्रॅटिक इक्वेशन. आता हे सॉल्व होत नाही, या फॉर्ममध्ये कन्वर्ट झाले, या फॉर्ममध्ये कन्वर्ट झाले, पण याला फॅक्टर्सही पडत नाही. तुमच्या लक्षात आलं असेल कसं करणार, याला नाही होऊ शकत. हे होतंय का, 2 फॅक्टर्स मिळत आहेत का आरचे, नाही मिळत. सो वी कॅन यूज दी फॉर्म्युला टू फाइंड द व्हॅल्यू ऑफ R. क्वाड्रॅटिक इक्वेशनचा फॉर्म्युला माहिती आहे ना, मायनस बी प्लस मायनस अंडर रूट बी स्क्वेअर मायनस 4AC
डिवाइड बाय 2a. क्वाड्रॅटिक इक्वेशनचा फॉर्म्युला झालेला आहे आपल्याला. नाव वी कॅन यूज व्हॅल्यूज हिअर. व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ बी? बीची व्हॅल्यू आहे -2. मग हे मायनस मायनस प्लस होईल. सो इट विल बी 2 प्लस मायनस अंडर रूट बी स्क्वेअर मीन्स -2 स्क्वेअर 4 मायनस 4 AC. सीची व्हॅल्यू -2 आहे. ओके. आणि एची व्हॅल्यू 1 आहे. मग इथं -2 इंटू 4 प्लस आणि मग 8 होईल. इथं 4 इंटू 2 8 झाला आणि मायनस मायनस प्लस हे झालं. सो 4 प्लस 8 डिवाइड बाय 2a. 2a म्हणजे डिवाइड बाय 2 होईल. नाव वी कॅन राईट दिस ॲज 2 प्लस मायनस अंडर रूट 12. आता 12चं रूट घेता येत नाही तर याला थोडं सिम्प्लिफाय करूया. कसं इकडं लिहितो मी. सिम्प्लिफाय कसं करता येईल बघा. आर इक्वल टू 2 प्लस मायनस 2 रूट 3. काय केलं? 4 इंटू 3 केलं 12चं. 4 रूटच्या बाहेर घेतलं 2 आलं, रूटमध्ये 3 राहिलं, डिवाइड बाय 2. आता यामध्ये 2 कॉमन घेतलं तर त्या 2ला हे कॅन्सल होईल. सो दी रिमेनिंग टर्म विल बी 1 प्लस मायनस रूट 3. हे आन्सर आलं आपलं. आन्सर बघाल तर हा क्वेश्चन एका इयरला विचारला होता. आता यामध्ये ॲक्च्युली प्लस मायनस घेताना प्लस घ्यायचं की मायनस घ्यायचं हाही प्रॉब्लेम आहे. रूट 3ची व्हॅल्यू 1पेक्षा लार्ज आहे की स्मॉल आहे? लार्ज आहे. मग 1 मायनस रूट 3 केलं तर हे निगेटिव्ह होईल ना. आणि रेजिस्टन्स इज नेवर निगेटिव्ह. रेजिस्टन्स निगेटिव्ह नसतो कधी. सो वी हॅव टू कन्सिडर हिअर प्लस व्हॅल्यू. सो आवर व्हॅल्यू ऑर आन्सर ऑफ दिस क्वेश्चन विल बी, इथं लिहितो मी आन्सर विल बी 1 प्लस रूट 3 ओहम. दिस इज दी व्हॅल्यू ऑफ रेजिस्टन्स ऑफ दिस इन्फायनाईट लॅडर नेटवर्क. ह्या नेटवर्कच्या रेजिस्टन्सची व्हॅल्यू काय आली? 1 प्लस रूट 3. लक्षात आलं काय केलं आहे? हे इन्फायनाईट लॅडर नेटवर्क आलं की ही मेथड हीच यूज करायची. फक्त इथं 3च असतील असं नाही. काही नेटवर्क्समध्ये असं दिलेले आहेत नेटवर्क्स, इथं रेजिस्टन्स नाही आहे. असं एका इयरला एक्झाममध्ये क्वेश्चन तुम्हाला दिसेल. पण काय होईल सांगा, इथं आहे हेच नेटवर्क, तुम्ही आहे हेच करणार. फक्त इथं एक मिसिंग असणार आहे, एवढाच रेजिस्टन्स नसणार आहे. हा स्ट्रेट लाईन आली म्हणजे इथं स्ट्रेट लाईन आली, या दोघांचे ॲडिशन झालं. तीच मेथड आहे. काय करायचं आहे? सिम्पल नेटवर्क असतात. फक्त हे जे इमॅजिन करायचे ना, मी एक्स युनिट सेल काढली, राहिलेल्याची व्हॅल्यू एक्स, पण ते एक्स आणि आर इक्वलच घेऊ शकतो आपण इन्फायनाईट असल्यामुळे, लार्ज व्हॅल्यू असल्यामुळे. आणि मग त्याला सिम्प्लिफाय केलं आहे. लक्षात आलं काय केलं आहे? या टाईपमध्ये आपण या व्हॅल्यूज काय करतो आहे? फाइंड आउट करतो आहे. रेजिस्टन्समध्ये आणखी एक कंडिशन आहे जी तुम्हाला मी एक्सप्लेन करतो. फर्स्ट आय विल इरेज दिस.